सभागृहात आज मांडलं जाणार जनसुरक्षा विधेयक सादर होण्यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल करणार सादर। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची दुपारी 12 वाजता बैठक। विधिमंडळाचं कामकाज वाढवण्याबाबत आज होणार फैसला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर वगळता राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बोलावली बैठक। मस्जिद बंदर जवळील डिमेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर रेल्वे उड्डाणपुलाचे आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांचा राडा। निकृष्ट जेवण दिल्याने कॅन्टीन चालकाला फटकावलं। गायकवाडांच्या निलंबनाची विरोधकांची मागणी। गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये लाखो भाविक दाखल। गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींचं मंदिर 22 तास दर्शनासाठी राहणार खुलं, तर शिर्डीच्या साई मंदिरातही भाविकांची गर्दी। संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्यासह सर्व मानाच्या संतांच्या पादुका आज विठ्ठल दर्शन घेऊन पंढरपुरात घेणार निरोप। यासोबत आषाढी वारीची होणार सांगता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।